आप देख रहे हैं ये जनता की आवाज लाइव न्यूज चैनल। इसी तरीके से आप चैनल को देखते रहिए। लाईक, सबस्क्राइब, शेअर। लातूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक शाखेची धाक कारवाई, पोलिसांचा इशारा जुगारून पळणाऱ्या ऑटोचालकावर गुन्हा दाखल। लातूर शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध व सुरक्षित करण्यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे बेशिस्त ऑटोचालकांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। ऑटोमध्ये बेकायदेशीरपणे बसविण्यात आलेले मोठे फोकस लाईट, मोठे स्पीकर, नियमबाह्य प्रवासी वाहतूक तसेच फ्रंट सीटवर प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ऑटोचालकांवर कारवाई करण्यात येत असून ऑटो व चालकांची आवश्यक कागदपत्रे तपासण्यात येत आहेत। या कारवाई दरम्यान पोलिसांनी थांबण्याचा इशारा करूनही वाहन न थांबविता प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन पुढे नेणाऱ्या चालकांवरही कठोर कारवाई करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून गांधी चौक पोलीस ठाण्यात एका ऑटोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 20 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7:40 वाजता गंजगोलाई ते अनाभाव साठे चौक मार्गावरील टिपू सुलतान चौक परिसरात पोलीस कारवाई दरम्यान अनिस खयूम शेख वय 32 रांजणी ता कळंब जी धाराशिव याने पोलिसांनी दिलेला थांबण्याचा इशारा न पाळता वाहन पुढे नेल्याप्रकरणी तसेच मद्यप्राशन करून स्वतःच्या व इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालविल्याप्रकरणी गांधी चौक पोलीस ठाणे गु. क्र. 589/2026 कलम 185 मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार महावीर आळणे यांनी फिर्याद दिली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक एच. रेजितवाड यांच्या आदेशाने सुरू आहे। ऑटोचालकांना पोलिसांचे आवाहन। ऑटोचालकांनी वाहन चालविताना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे। ऑटोमध्ये नियमबाह्य पद्धतीने फोकस लाईट, मोठे स्पीकर किंवा इतर उपकरणे बसवू नयेत। क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी अथवा फ्रंट सीटवर प्रवाशांची वाहतूक करू नये। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे।